कदाचित आज आम्ही मान्यता दिली असती, पण तुम्ही आता मी कालच एक तास मागितला होता आम्ही, एक तास देऊ शकले नाही ती लोक। थोडं सहकार्य म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी करतो। जो नवीन प्रकल्प या ठिकाणी निर्माण होत आहे तर त्या दरम्यान जे काही झाडं असतील किंवा घरं असतील, घरांचे मोठे असतील, त्या संदर्भात काय उपाययोजना केलेली आहे, त्या संदर्भात काही आपली मागणी आहे? हो, नक्कीच आमची मागणी आहे। शेतकरी घर काय एका दमात उभं करत नाही। शेताचं 1 वर्षाचं पीक घेतलं की ते विकणार, त्यान पाया रचणार, दुसऱ्या वर्षी त्याच्या भिंती उभ्या करणार, तिसऱ्या वर्षी छत उभं करणार। मग अशा परिस्थितीत थेंबाथेंबाने उभं केलेलं घर, थोड्या छोट्या छोट्या गोष्टींनी उभं केलेलं घर आज सरकार आमच्याकडून काढून घेतंय, त्याचा पुनर्विकास करून न देता, तर हे चुकीचंच आहे। शेततलावांवर काही लोकांचं स्वतःचं घर चालतं, असेही शेतकरी आहेत आमच्याकडे। मग त्यांचं काय? गाई गुरांचे गोठे आहेत, लहान मोठी झाडं आहेत, त्यांचं काय? आमचा कुठेतरी सरकारने विचार करायला हवा, पुनर्वसन करून द्यायला हवं। आमचा कुठेही विकासाला किंवा कोणत्याही प्रकल्पाला कोणताही विरोध नाही। आज राज्यातलं पहिलं गाव असेल ज्याने ह्या प्रकल्पाला, कोणत्याही प्रकल्पाला विरोध न करता अगदी पाठिंबा दिलेला आहे। तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावं आणि मग काम चालू करावं। आमची काही इतर दुसरी कोणतीही मागणी नाही आहे। क्या मांग है जो आज जिस प्रकार किसान आक्रोशित हुए हैं, क्या मांग है उनकी? नाम क्या है? औद्योगिक क्षेत्र के लिए जो रास्ता जाने वाला है, उस रास्ते में हमारे घर है, हमारे तालाब है, हमारे पेड़ है, पौधे हैं, वो सब ना नुकसान ना होके हमें ठीक तरह से आप हमारी मांगे मंजूर करें, इतना ही हम बोल सकते हैं। कोई किसान एक साथ एक घर नहीं बना सकता, वो हर साल जुटा के घर बनाता है। तो यही हमारी मांग है कि सरकार ने हमारे लिए चुकते मजगा दें। आज शेतकरी सर्व एकवटले होते, नेमकी काय मागणी आहे आपली? आम्ही गेले 6 महिने शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हाला मीटिंग देण्यात यावी, जेणेकरून आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, तसेच आमचा विकासालाही विरोध नाही। परंतु या ठिकाणी आम्हाला शासन जबरदस्तीने आमच्यावर हा प्रकल्प राबवू शकतो आहे आणि पोच रस्ता जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। त्या विरोधामध्ये आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला एक मीटिंग द्या, मीटिंगमध्ये आम्ही आमच्या मागण्या टाकतो। त्याच्यामध्ये मेन मागणी आमची हेच आहे की आम्हाला जो शासनाने दर ठरवलेला आहे, म्हणजे हाय पॉवर कमिटीने, त्या दरामध्ये आम्हाला इकडे तिकडे करायचं होतं आणि आम्हाला पुढे करायचं, आमची सुवर्ण मध्य काढायचं होतं। आमचा मेन इश्यू आहे त्याच्यामध्ये जर कायद्याने भूसंपादन कायद्याने गेलं तर आमची नुकसान भरपाईची रक्कमच निवाड्या ह्याच्याप्रमाणे 1,92,00,000 होते आणि त्यांनी 97 लाखावर हाय पॉवर कंपनीने एकरी आणलेला आहे। 97 लाखाने आणलेला हाय पॉवर कंपनीने दिला आणि त्यांनी निवाडा जाहीर करताना ती रक्कम 27 लाखांनी एकरीने कोर्टामध्ये जमा केलेली आहे। इथेच आमची ठिणगी पडलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की मीटिंगमध्ये तुम्ही मीटिंग बोलवा, मीटिंगमध्ये आम्हाला घ्या आणि आम्ही त्याच्यामध्ये सुवर्णमध्य काढतो। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या हे मिनिट्स बोलवले, मीटिंग बोलवले, त्याच्या मिनिट्समध्ये तिथे MIDCचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर होते, त्यांनी तिथे 10% विकसित भूखंड तुम्हाला आम्ही देतो असं मान्य केलं होतं, पण त्या ठिकाणी त्याच्या बाबतीतही आज त्यांनी निवाडा जाहीर करताना कुठल्याही परिस्थितीत बोलले नाही। तिसरी मागणी होती आमची की आमच्या जे तरुण युवक आहेत त्यांना नोकऱ्या कशा पद्धतीने देणार आहात किंवा नोकऱ्या देणार आहात की नाही देणार आहात, त्यांना प्रशिक्षण देणार आहात की नाही देणार, हे आमची मागणी होती। त्याच्यावरही भूसंपादन अधिकारी किंवा MIDC बोलायला तयार नाही आणि असं जर अरेरावीपणा आणि असं जर चालत असेल तर आम्ही किती सहन करायचं। तरीही आम्ही आज शांततेने त्यांना सांगत होतो की आम्हाला 1 तास द्या, 1 तासामध्ये आमचे जे लीगल ॲडवायझर आहे, कायदेशीर ही आहे ती येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काय कारवाई करायची, आज त्यांनी काल आदेश असा काढला होता की आम्ही फक्त सीमांकन करणार आणि त्या सीमांकन करून दिलं आम्ही त्यांना आणि आम्हाला सांगितलं की आम्ही 21 तारखेला मीटिंगला बोलवतो। तुम्ही बोलले, आम्ही सांगितलं त्यांना की आज मीटिंग घ्या, ताबडतोबीने मीटिंग घ्या आणि ह्याच्यावर निर्णय घ्या, पण ते काय ऐकले नाही। आज त्यांनी रातोरात दुसरा आदेश काढला की आम्हाला रस्ता बनवायचा आहे आणि रस्ता तुम्ही जर दिलात नाही तर 2 महिने पर्यंत मध्ये रस्ता करण्यात येईल, नाही तर तुम्हाला आम्ही अटक करणे व 162ची ही काढली भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोटीस।
तर ही शासनाची जी मनमाई चालू आहे, या मनमानी विरुद्ध आम्ही सर्व एकवटले होतो आणि आम्ही त्यांना विरोध केला की बाबा आज तुम्ही ती प्रक्रिया राबवू नका रस्त्याची, पण ते ऐकले नाहीत आणि त्या कारणास्तव आम्ही तिथे शांततेने बसलेलं असताना आम्हाला जबरदस्तीने उचलून या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. दादा काय नाव तुमचं आणि आज माझं नाव निवृत्ती राजाराम पाटील. मी गावकीचा एक माजी अध्यक्ष आहे. कालपासून आम्ही जे आंदोलन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे की सरकारने जो आमच्यावर जो निर्बंध लाभलेला आहे, जबरदस्तीने शेती करण्याचा जो एक मानस केलेला आहे सरकारने, तो पूर्ण चुकीचा आहे. माझं एवढंच म्हणणं की सरकार असं बोलते की हा बळीराजाचा सरकार आहे. असं सरकारचं जर बळीराजा सरकारचं आहे, मग सरकार आता कुठे झोपलं आहे? आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आलेली आहे की शेतकऱ्यांवर निर्बल अत्याचार करण्याचा प्रयत्न सरकार करते. ठामपणे त्यांचं असं म्हणणं आहे की सक्तीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. हा आमच्या शेतकऱ्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं म्हणणं त्याने ऐकून घ्यावं. आमचा प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही, विकासालासुद्धा विरोध नाही आहे आमचा. आमच्या ज्या जातीय मागण्या आहेत, ज्या आता सांगितल्याप्रमाणे आमच्या मागण्या आहेत की आमच्याबरोबर सखोल चर्चा करावी सरकारने. आम्हाला 4 दिवसाची मीटिंग जी आयोजित केलेली गेलेली आहे, तीसुद्धा मीटिंग द्यायला सरकार तयार नाही आहे. आणि सकाळी जे आम्ही या ठिकाणी 1 तासाचीच मागणी केली होती त्यांच्याकडे की आम्हाला 1 तास द्या, आमचे प्रतिनिधित्व करणारी कार्यकारी मंडळी या ठिकाणी कार्यकारी सल्लागार यायचे आहेत, आम्हाला 1 मिनिट द्या, 1 तास द्या. पण 1 तास न देता आम्ही ते प्रयत्नशील असताना आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला आणले आहेत. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही. आमच्या योग्य त्या मागण्या आम्हाला द्याव्या. आम्ही प्रकल्प राबवण्याच्या तयारी, आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही. आम्ही सगळ्या त्या प्रकल्पाला, आम्हाला प्रकल्प हवा आहे असंच आमचं म्हणणं आहे.